आणि आपले महाराष्ट्र स्टेट फिजिओथेरपी काउन्सिलचे ॲडमिनिस्ट्रेटर डॉक्टर संदीप भागवतही उपस्थित आहेत. मी आता गुली सरांना विनंती करते की त्यांनी सर्वांचे स्वागत करावे. नमस्कार. उपस्थितांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आजच्या या महत्त्वाच्या प्रसंगी आपल्या या कार्यक्रमामध्ये आपल्या विनंतीवरला मान देऊन आलेले मुंबईचे जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट आणि या रिहॅबिलिटेशनमध्ये जे पॉयनियर आहेत, वर्ल्डमध्ये पॉयनियर असं म्हणलं तर अतिशयोक्तीचं होणार नाही, असे डॉक्टर निर्मल सूर्या सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सन्माननीय चेअरमन श्री बिपिनभाई पटेल सर हे भूषवित आहेत. यासाठी उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ संचालक डॉक्टर विजय पाटील, त्याचबरोबर ज्या फिजिओथेरपिस्ट टीममुळं हे सगळं साकार होत आहे आणि ज्यांना गाईड करणारे आपले न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर प्रितेश अग्रवाल, आपल्या फिजिओथेरपिस्ट टीममधले डॉक्टर मनीषा तळपलीकर, डॉक्टर राधिका क्षीरसागर, डॉक्टर संकेत हरारे आणि नुकतेच जॉईन झालेले डॉक्टर जेसिका अँथनी. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजचे आधीच्या प्रिन्सिपल आदरणीय डॉक्टर माधवी रायते मॅडम, आमचे सर्व संचालक, सर्व कन्सल्टंट्स आणि गावातून आलेले न्यूरोलॉजिस्ट, विशेष त्यांची उपस्थिती आहे. शेजारच्या जिल्ह्यामधून आलेले फिजिओथेरपी कॉलेजचे आदरणीय प्राचार्यवर्ग, इथल्या सोलापूर सिद्धेश्वर कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे प्रिन्सिपल आणि त्यांचे स्टुडंट्स, आमचा सर्व अधिकारी वर्ग, विशेषतः आमचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री सचिन बिज्जरगी, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी प्रचंड काम केलेले आमचे सगळे कर्मचाऱ्यांचे, अधिकाऱ्यांसमवेत सर्व कर्मचाऱ्यांची टीम, उपस्थित रेसिडेंट, स्टुडंट्स, नर्सेस आणि इतर स्टाफ. हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे, कारण अशा प्रकारचं जे सेंटर आहे ते सेंटर सोलापुरामध्ये सुरू व्हावं ही बिपिनभाईंची गेल्या 2 दशकापासूनची त्यांची खटपट होती, प्रयत्न होते. त्या कारणाने हे केंद्र उभारणी करण्यासाठी देखील आपल्याला खूप, तसं म्हटलं तर उशीर झालेला आहे, परंतु बेटर लेट दॅन नेव्हर. तर अतिशय आवश्यकता असलेल्या, जे आत्ताच डॉक्टर निर्मल सूर्या सरांचं सर्व मेडिकोजसाठी एक ज्याला म्हणतो एनलाइटनिंग प्रोग्राम असं म्हणतो की रिहॅबिलिटेशन आणि व्हॉट अ न्यूरोलॉजिस्ट कॅन डू, आणि एक इन्स्पायरिंग भाषण त्यांचं आमचं झालेलं आहे. हे जागतिक कीर्तीचे नुसते नावानी नसून त्यासाठी स्वतः खूप कष्ट करतायत. त्यांनी सांगितलं की कोविडचा वेळ त्यांना अतिशय महत्त्वाचा असा मिळाला, ज्या ठिकाणी त्यांचं क्लिनिकल काम बरंच कमी होतं. त्यावेळी त्यांनी ह्याच्यासाठी जागृतीसाठी जे काही प्रोग्राम केले, विशेषतः मीडियावरनं, झोन मीटिंगवरनं, तर सांगत होते की हजारो फॉलोअर्स काही मिनिटात त्यांना फॉलो करत होते. आणि असा सगळा वेळ त्यांनी अतिशय त्या वेळेचा सदुपयोग केलेला आहे. अशा जागतिक कीर्तीचे डॉक्टर निर्मल सूर्या आपल्या समवेत आहेत. आजच्या या उद्घाटनासाठी त्यांनी त्यांच्या अत्यंत व्यस्त अशा कार्यक्रमामध्ये वेळ दिलेला आहे. आपल्याला फक्त 5-6 तासाचा सोलापूरसाठी वेळ दिलेला आहे. आणि केवळ हे सेंटर सुरू करायचं त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी सांगितलं की हे 4थं केंद्र आहे जे ते इथे ओपनिंग करतायत यामध्ये. तर त्या सरांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं, अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि
आणि उपस्थितांच्या सर्वांचं स्वागत करून मी ते थांबतो. पुढचा कार्यक्रम मनीषा मॅडम घेतील. धन्यवाद सर. मी आता आपले चेअरमन श्री बिपिनभाई पटेल सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. श्रीमती सायली साठेताई आज आपल्यासमोर धनवंतरी वंदना सादर करणार आहेत. आपले सर्व डायरेक्टर लोकांना मी विनंती करते की दीपप्रज्वलनासाठी यावेत.
चेयरमैन श्री बिपिन भाई पटेल सर, माननीय वाइस चेयरमैन डॉक्टर विजय पाटिल सर, माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गुली सर, सीनियर फिजिओथेरपिस्ट संदीप भागवत सर, मनीषा मॅम आणि आपले आजचे प्रमुख पाहुणे डॉक्टर निर्मल सूर्या सर, सर्व माननीय डायरेक्टर्स ऑफ बोर्ड, सर्व कन्सल्टंट्स आणि मित्रांनो, आज आपण इथे सर्व आपल्या न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरच्या उद्घाटन समारोहासाठी जमले आहोत. या कार्यक्रमास आपले प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर निर्मल सूर्या सर यांचा परिचय देताना मला अत्यंत आनंद होत आहे. सर हे मुंबई हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते सैफी हॉस्पिटल व नॉर्थकोट पोलीस हॉस्पिटल मुंबई येथे न्यूरोफिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. त्यांना एपिलेप्सी, अपस्मार, स्ट्रोक व न्यूरो रिहॅबिलिटेशनमध्ये विशेष स्वारस्य आहे. ते सूर्या न्यूरो सेंटर येथे चेअरमॅन असून एपिलेप्सी फाउंडेशन ऑफ इंडिया या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनचे संस्थापक विश्वस्त व चेअरमॅन आहेत. या संस्थेमार्फत एपिलेप्सी फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत आजवर 100हून अधिक फ्री एपिलेप्सी कॅम्प्स राबवली गेलेली आहेत, ज्यामध्ये हजारो एपिलेप्सी रुग्णांना मोफत तपासणी, समुपदेशन व औषधं दिली गेली आहेत. अशा एका एपिलेप्सी कॅम्प उस्मानाबाद येथे झालेल्या कॅम्पमध्ये सरांनी मला तिथं रुग्णसेवेची संधी दिली, यासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहीन. सर हे इंडियन फेडरेशन ऑफ न्यूरो रिहॅबिलिटेशनचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही इंडियन फेडरेशन ऑफ न्यूरो रिहॅबिलिटेशन भारताची न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजेच पुनर्वसनची सर्वोच्च संस्था होय. ते वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरो रिहॅबिलिटेशन या जागतिक न्यूरो रिहॅबिलिटेशन संस्था याचेही प्रादेशिक उपाध्यक्ष आहेत. सर पुढच्या वर्षी एशियन ओशियन सोसायटी ऑफ न्यूरो रिहॅबिलिटेशन आणि इंडियन स्ट्रोक असोसिएशन याचे प्रेसिडेंट इलेक्ट आहेत. त्यांनी आजवर इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजी, बॉम्बे न्यूरोलॉजी असोसिएशन आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजीचे अध्यक्षपदावरही काम केले आहे. नुकत्याच जेनेवा, स्वित्झर्लंड येथे पार पडलेल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तर्फे झालेल्या वर्ल्ड रिहॅबिलिटेशन अलायन्सची बैठक झाली होती. यामध्ये भारताचे व इंडियन फेडरेशन ऑफ न्यूरो रिहॅबिलिटेशनचे नेतृत्व सरांनी केले. तिथे सर्व देश परदेशातले न्यूरो रिहॅबिलिटेशनचे तज्ज्ञ उपस्थित होते. यामध्ये सरांनी भारतामध्ये केलेलं काम, त्यांचे विचार हे सर्व मांडले, ज्याची इतर देशातल्या न्यूरो रिहॅबिलिटेशन तज्ज्ञांनी खूप प्रशंसा केली आहे. ते अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे संपादकीय मंडळाचे सदस्यही आहेत. अनेक पुस्तकात त्यांनी चॅप्टर्स लिहिलेली आहेत. न्यूरोलॉजी पुस्तकात त्यांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये 70हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. तसेच त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. महात्मा गांधी फाउंडेशन मुंबई तर्फे महात्मा अवॉर्ड फॉर सोशल सर्व्हिसेस 2022, असोसिएशन ऑफ इंडियन न्यूरोलॉजिस्ट ऑफ अमेरिका तर्फे न्यूरोलॉजीमध्ये उल्लेखनीय कार्यासाठी 2020मध्ये पुरस्कार, नॅशनल इंटरनॅशनल कॉम्पेडियम न्यू दिल्ली तर्फे लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड, विजयरत्न गोल्ड मेडल अवॉर्ड 2020, समाजरत्न सन्मान अवॉर्ड जोधपूर मेडिकल असोसिएशन तर्फे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम अवॉर्ड बाय इंटरनॅशनल बिझनेस काउन्सिल 2019 ही काही त्यांची मुख्य पुरस्कार आहेत, ज्याच्यानी त्यांना गौरवलं गेलं आहे. अशा बहुरंगी प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये असून हे फक्त अश्विनी रुग्णालयाचेच नव्हे तर संपूर्ण सोलापूर शहरासाठी खूपच गौरवाची गोष्ट आहे. आय वेलकम यू सर. थँक्यू. Sir, it will be an honor for us that people can get an insight about your views on neurorehabilitation. नमस्कार. मंच पर उपस्थित चेयरमैन बिपिन भाई पटेल, वाइस चेयरमैन मिस्टर पटेल, मेरे मित्र डॉक्टर प्रीतेश अग्रवाल, मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर गुली, मनीषा, मिस्टर भागवत, यहाँ पर उपस्थित
मेडिकल कॉलेज के प्रिंसिपल, फिजियोथेरापी कॉलेज के प्रिंसिपल और अन्य मित्र और उपस्थित मान्यगण, I am really privileged and very happy today to be here in Sholapur to inaugurate a very important mission of my life, to have low-cost rehabilitation for the neurological disorder, not only across country, but also developing world, across the world. I not only represent India, Asia, but I represent the developing countries of the world at World Federation Neuro Rehabilitation, which is an apex body of neuro rehabilitation in the world. In last 8 or 10 years, I am trying to work out on what would be the best way to reach to the people with neurological disability. I can understand and I can feel that many of you may not be aware about what is neurological disability and what is the rehabilitation. Because unless somebody in the family develop a neurological problem, whether it is stroke, whether it is Parkinson disease, whether it is dementia, or whether it is head injury, or whether it is spinal cord injury, if anybody in your family get affected by any of this neurological disorder, then you realize that how helpless you are. You only ask doctor, why don't you give medicine that my brother, my son, my friend can walk and go back to the work? But you don't ask what are the new things happening in this world, because they are not available to us. Even if you want to do something, you only think of stem cell, which is a rotten treatment. People have sold out their houses, their livelihood, and gone for the stem cell therapy for cerebral palsy, spinal cord injury, without any help, and they have made themselves worse. I've known many families with spinal cord injury and this dystrophy, muscular dystrophy, who has sold off their livelihood and tried to save their children, yet left into the further poverty and further problem. So if you look at all these problems around you and don't accept the disability as given case, you realize that how important the neuro rehabilitation facility is, because these are the therapy which, after, in spite of all acute care, can make your friend, make your family, make your person suffering with disability back to normal or near normal. And therefore, the step taken by the Ashwini Hospital, their management, to build up a neuro rehabilitation center is phenomenal, and I must congratulate them that they have taken this, because this is a ever forgotten field of neurology which really need to be given equal importance beside the care, acute care or emergency care which is being provided to the patient. Most of the time when a patient is admitted, first 3 days you find that there are hundreds of relatives standing around the ICU, and they are inquiring. But if that patient after 3 months left with paralysis and lying in the bed, there is nobody around him to help him out. That's the irony in this country, and that's where we really need to change, because when they require the most, because during the emergency you are not needed. Only doctor, nurses and those who care, they are needed. But at home when he needs you, there is nobody. And that's the mental setup we have. And therefore, my dear friends, we really need to see that how best we can help the people with neurological disability. India is a capital of brain injury. You know why? Because we feel that if we wear the helmet, it's not my pride. You should understand, Raja, Maharaja,
The kings, when they used to go for fight, they used to wear the thing like helmet to save themselves. They were not going bareheaded, were they? But our son, our children, young fellow, they will not use the helmet. And the result is India has highest number of young people with traumatic brain injury, with neurological disability. A family is losing a young person in the bed and there is no respite for them. So we need to prevent first this disability. We need to educate the society. And if you educate everybody that, okay, we need to protect ourselves, we need to take care of our blood pressure, diabetes, obesity, smoking, so that we don't develop the stroke. We need to wear the helmet so that we don't get head injury. We need to do regular exercises. And if in spite of that, because of our genetic reason, we develop the neurological diseases, after the acute care, we need to go to a good neuro rehab setup where we can be treated by a proper trained therapist so that we can go back to the normal and we can go back to our work. So rehabilitation is something, is not only improving your motor power or the social power, but it also is meant to bring you back to your normal environment, your normal work. And therefore, you need a team of physiotherapy, speech therapists, occupational therapists, neuropsychologists, because dementia is increasing as Indian age is growing. Now we are living 75 years plus. So above 60 years of age, nearly 3.5% people have dementia, which will increase further. And by 2051, India will have 51 million people suffering from Alzheimer. So we really need to work on this. We will need the psychologists to train us, give us cognitive therapy. We need to work on that. So a multidisciplinary team which required, it is just not the movement, it is just not the moving or doing up and down or doing the acupuncture. They can be done, but you need to do the systemic therapy so that brain can be done. Why it is important? You don't let your why you give tuition to your children? When you want somebody to become a doctor, you send to some special training center, special classes. You just don't send them anywhere. When you want somebody to become IAS, you send them to best IAS training coaching classes, don't you? So when your body is suffering from a neurological disorder, how can you go to anywhere? You have to go to the specialized center, special treatment, so that you can get better. So that's the difference, my dear friends, that you need to have a unique neuro rehab center where the multidisciplinary team provide you the best what is required for you. There are not many advantages which has happened. You will hear many new things in coming few years. Robotic is one where people who cannot walk, they can be made to walk. Virtual rehabilitation, you have seen that people put the glasses, 3D glasses, and you only see the movie. But these are the one which trains the brain to create the balance of the body, to improve the mental function, to improve the vision of the people who have lost the vision because of stroke. Then there is a new therapy which is aquatherapy. You may see that in 5 years' time, half of it has been converted into a swimming pool for those people who need an aquatherapy. So these are the new therapies which are coming, and there's a brain-computer interface where we connect the brain to the hand which is not working, and the electric signal like a normal person brain comes. So like you have people who lose their limb, you put the artificial limb. Similarly, we are working out how the paralyzed limb can be controlled by the brain through the chips in the brain, and that can happen. So these are some of the reality which are happening, and in 10 years of time, there are so many new things will come, and this center also, I'm sure, in coming few years will advance themselves into the requirement of the today's and tomorrow's world. So I am absolutely glad that I have been able to mobilize the people, the neurologists, the therapists in this country, and could inaugurate the fourth center. The third center we did was a couple of months before at Mumbai, Atharva Rehab Center.
which myself and Uddhavji Thackeray have inaugurated about few months ago. And Uddhavji was not the CM that time, but he had some problem in the cervical cord while he was the chief minister. He says he developed the complete paralysis of the hand and the leg, and he did not know whether he is going to walk and he is going to do the writing. He did not know, he could not move. But with proper therapy, he was able to come back to the normal. And then he realized that how important the neurorehabilitation is. And then when we inaugurated this Atharva Center at BKC in Mumbai, we had a lot of discussion and newer things which has been done. So these are the things, because unless you have somebody who is suffering and then he get better, you do not realize that how these things can do the miracle and change your life. So I wish all the best, and many of your team here, Manisha and Pritesh, they are excellent, and I'm sure those who suffer from, first of all, prevent the neurological disorders, but if anybody develop it, get them treated, and if the disability is there, in week time, 2 weeks time, they are not improving, go for regular good neuro rehab therapy. That will help you. With that note, I hope that Sholapur and around cities and towns, they take maximum benefit of these services, and I'm sure this will change their life and their outlook for the future. Thank you very much for it. Surya, for guiding us. Your presence here means a lot to all of us here. And like sir said, we have to have a human touch with the machines. So that is what we aim to have here now. And that is the main motto of Ashwini Hospital, quality care with the human touch. अँड हे रिहॅबिलिटेशन सेंटर आपले बिपिनभाई सरांचं स्वप्न आहे आणि आज ते साकार झाले, त्याच्यामुळे मी त्यांचं सगळ्यांतर्फे हार्दिक अभिनंदन करते. थँक्यू सर. आता मी डॉक्टर प्रशांत औरंगाबादकर सरांना विनंती करते की त्यांनी येऊन सर्वांचे आभार व्यक्त करावे. गुड मॉर्निंग. कुठलेही कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत, पण त्याला मनुष्यबळाची आणि कल्पकतेची जर वाव मिळाली नाही तर ते अस्तित्वात येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी डॉक्टर सूर्या यांचे आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून या इथे येऊन आमच्या न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरचे उद्घाटनाचे स्वीकारले. त्यांना मी आश्वासित करू इच्छितो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटरचे हे कार्य सदैव कार्यरत राहील. या संस्थेचे संस्थापक आणि आमचे आधारस्तंभ माननीय श्री बिपिनभाई पटेल, ज्यांच्या कल्पनेने हे न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर आज पूर्णत्वास जात आहे, त्यांचेही मी आभार मानतो. तसेच या संस्थेचे प्रेसिडेंट श्री कुचन सर, ज्येष्ठ संचालक श्री विजय पाटील सर, श्री स्वामी सर आणि उपस्थित संचालक मंडळ यांचेही मी आभार मानतो. उपस्थित सर्व मेडिकल डायरेक्टर्स, तज्ज्ञ डॉक्टर्स व माझ्या सभासद बंधू भगिनींचे, हाऊसमन डॉक्टर्सचे आणि अधिकारी वर्गांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोलापूरकरांचे, सोलापूरमधील ख्यातनाम डॉक्टर्स यांचेही मी आभार मानतो. उपस्थित प्रिंट मीडियामधील आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामधील पत्रकार बंधूंचेही आभार. माझे मित्र डॉक्टर संदीप भागवत, मनीषा तलपलीकर, सायली साठे व संस्थेमध्ये कायम समर्पित काम करणारे झवेरी ॲडव्हर्टायझिंगचे संदीप झवेरी यांचेही या क्षणी मी आभार व्यक्त करतो. संस्थेमधील माझे सहकारी प्रशासकीय अधिकारी श्री सचिन बिज्जरगी व अधिकारी वर्ग यांचा सहकार्याबद्दल मी धन्यवाद देतो. उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे, ज्यांच्यामुळे हे कार्यक्रम यशस्वी होऊ शकणार नाही, त्यांचेही मी आभार मानतो. ऑडिओ व्हिज्युअलचे श्री शेडजाळे, मंडप कॉन्ट्रॅक्टर, सत्यम डेकोरेटर्स यांचेही आभार. मला आभार प्रदानाची संधी दिल्याबद्दल माझे मार्गदर्शक व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गोली सर यांचेही मी आभार व्यक्त करतो.
आजचा उद्घाटन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बऱ्याच लोकांनी परिश्रम घेतले आहेत. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आम्हाला ज्यांचे सहकार्य मदत लाभले आहे त्यांचेही या क्षणी मी ऋणी आहे. ज्यांचे नाम उल्लेख या क्षणी मी करू शकत नाही त्याबद्दल मी क्षमा असावी. सोलापूरमध्ये नवनवीन योजना आणि समाजभिमुख विविध प्रकल्प राबविण्यात अश्विनी सहकारी रुग्णालय नेहमीच अग्रेसर असते आणि त्याचाच एक भाग म्हणून हे न्यूरो रिहॅबिलिटेशन सेंटर आहे. तसेच सोलापूरकरांना अशा योजना आणि नवनवीन प्रकल्प अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या वतीने राबवित राहील याबद्दल मी ग्वाही देऊन माझे आभार प्रदर्शन संपवतो. धन्यवाद.